पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आषाढी यात्रा कालावधीत भाविकांची जेवढी गर्दी पंढरपुरात असते त्याहीपेक्षा जास्त गर्दी भाविकांची वर्दळ ही चंद्रभागा नदीच्या पहिल्या तीरावर 65 एकर परिसर शेगाव दुमाला भटुंबरे ते अगदी आढीव विसावापर्यंत पाहावयास मिळते। चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर शेगाव दुमाला भटुंबरे आढीव हद्दीत मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात मोठमोठे मठ धर्मशाळा उभारल्याचं दिसून येतंय। या ठिकाणी यात्रा कालावधीत किमान 3 ते 4 लाख लोकांची वर्दळ असते। त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्याप्रमाणे नवीन पूल ते आढीव विसावा, सोलापूर रस्ता विसावा, शेगाव विसावा या रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध दुकाने थाटली जातात। मात्र ही दुकाने अगदी रस्त्यालगत थाटल्यानं इथले रस्ते मात्र अधिक अरुंद होत असल्यानं मोठी गर्दी तर होतेच, याशिवाय वाहतूक कोंडी देखील होताना दिसून येते। तर जुना दगडी पूल ते 3 रस्ता परिसरात रस्त्याच्या कडेला बाहेरून आलेल्या व्यावसायिकांनी टाकलेल्या दुकानदाराकडून अनधिकृतरित्या भाडे वसुली देखील मोठ्या प्रमाणात काही व्यक्ती करीत असल्याची चर्चा होत आली आहे। मात्र यंदा हे चित्र काहीसं बदलणार अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे, कारण आषाढी यात्रेच्या अनुषंगानं शेगाव दुमाला चौक ते 3 रस्ता जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास, हात विक्री करण्यास तसेच हॉटेल स्टॉल्स उभारण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163(2) अन्वये प्रतिबंध करण्यात आलाय। याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी जारी केलेत। आषाढी एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होणार असून यात्रा कालावधी 26 जून ते 26 जुलै 2025 असा आहे। या सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व चंद्रभागा स्नानासाठी पंढरपूरला येतात। यावेळी अतिक्रमण करून दुकाने थाटली जाणार नसल्यानं अनधिकृतरित्या भाडे वसुली करणाऱ्यांची आषाढी फेल जाणार अशीच खुमासदार चर्चा होऊ लागली आहे। मागील काही दिवसांपूर्वी नवा पूल ते 3 रस्ता परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली होती। आता पुन्हा रविवार दिनांक 29 रोजी या परिसरात तसेच मुख्य रस्त्यालगत करण्यात येणारे अतिक्रमणे हटवण्यात येत असल्याचं दिसून आलं। यावेळी तालुका पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर हे स्वतः उपस्थित राहून कारवाईवर लक्ष ठेवून असल्याचं दिसून आलं।